मग गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, ह्याच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणलेले. जसं अमेझॉन फ्लिपकार्ट आहे ना, तसं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे, जिथं ही महिला बचत गटांची, स्वयंसहायता गटांची उत्पादनं ही विकली जातात. इंटिग्रेट करायला शिकलं पाहिजे आपण. हे असं केलं तर त्यांना सस्टेनेबल लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. म्हणून मी म्हटलं की असं माझं म्हणणं नाहीये की लाडक्या बहिणीला पैसे नाहीत दिले पाहिजे. लाडक्या बहिणीला आपण पैसे देऊयात, पण त्याचबरोबर 2100 फक्त देण्यापेक्षा लाडकी बहीण 21,000 कमवण्यासाठी कशी सक्षम होऊ शकते, याच्यासाठी एम्पॉवरमेंट स्कीम, त्याच्यासाठीचं मेकॅनिझम, त्याच्यासाठी स्वयंसहाय्यता गटांना त्या ठिकाणी सक्षमीकरण करणं, त्याच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी महिलांमध्ये करणं आणि त्या योगे त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर दारिद्र्य निर्मूलन पण होईल, वुमन एम्पॉवरमेंट पण होईल आणि त्याचबरोबर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो महिलांचा कार्यसहभाग दर कमी आहे तर तो त्या ठिकाणी वाढेल. पण या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की वुमन एम्पॉवरमेंटच्या अशा स्कीम्समुळे सबस्टेन्शियल इन्क्रीज त्या ठिकाणी झालेला आहे, पण हा इन्क्रीज सस्टेन होणं पण त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करणं आवश्यक आहे. बहिणाबाई माझी हो